चंडिकापूर परिसरात बिबट्याचा दुचाकी स्वारावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर आणि परिसरात बिबट्यांचा वावर मागील काही महिन्यांपासून वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दिनांक 30 मार्च रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना सुरेश बागुल यांच्यावर बिबट्याने झडप घालत हल्ला केला. झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने बागुल हे दुचाकीवरून खाली पडले. प्रसंगवधान राखत त्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिबट्या अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या घटनेत बागुल यांच्या हाताला, खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीनं वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आहे. तसेच उपसरपंच विलास कड, ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात यांनीही बागुल यांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान चंडिकापूर परिसरात यापूर्वी बिबट्याचे हल्ले झालेले असून 2 जणांवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अधिकच तीव्र झालं आहे. परिसरात दिवसा अनियमित वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यात जावं लागत आहे. त्यामुळे अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होते आहे. अनेकदा मागणी करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून परिसरात पिंजरे लावण्यात येतील अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. सागरमोर, वणी. कामानीमध्ये चंडिकापूरमध्ये गेलो होतो. तिकडनं येत होतो. येताना म्हणजे रस्त्याने चंडिकापूर तो शिवबांधाचा रस्ताच आहे. त्या रस्त्याने बरेच लोक आपले येता जाता रात्रीचे इत्रीचे सगळं पाणी भरायला सगळे त्यानं ये राहतात. ते मला असं समोर असं काही दिसलं नाही. पण मग अचानक जेव्हा तिने झडप मारली ना माझ्यावर, त्यावेळेस मी गाडी खाली दाबून राहिलो. तो पुढे गेला. मी तेवढ्या याच्यामध्ये तरी उठून दगड उचलून तर तेव्हा तो बाजूला येऊन गेला. नंतर परत उजान तिने हे केला. पण गाडी चालू असल्यामुळं मी गाडी उचलून लगेच माझा स्वतःचा जीव वाचवला. तुमचं नाव काय? माझं नाव सुरेश सर. काय बिबट्या होता का नाही? वाघ होता? नाही बिबटे. कारण की काही ठिकाणी चंडिकापूरमध्ये सांगताय का वाघ आहे म्हणे. तो हे फुल चेचळलेला आहे. असं कधीच घडल्या नाही पाहिजे. तो एवढ्या चालू गाडीवर म्हणजे अटॅक करतोय ना. ते मागच्या वेळेस बी कोणावर अटॅक झाला होता? चंडिकापूरचे त्यांच्यावर बी 2 म्हणजे वडिलांवर आणि कोणा मुलावर अटॅक झाला होता. तो कालच ना, परवा. मी ज्योती झिरवाळ, वनरक्षक वनी. आपण वनक्षेत्रात दिंडोरीच्या काम करत आहोत. तर आज संध्याकाळी 9 ते 9:30 वाजेच्या सुमारास सुरेश सदू बागुल यांच्यावर बिबट वन्य प्राण्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्या हाताला लागलेला आहे. तर हाताला लागलं, त्यांना तात्काळ दवाखान्यात आणलेलं आहे. त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. तर आपण उद्या तात्काळ तिथं पिंजरे लावून सकाळी पिंजरे लावून देऊ आणि त्यांना जे काही नुकसान भरपाई असेल, त्यांचं जे खर्च जे असेल डॉक्टरांचं झालेलं किंवा त्यांना जेही मेडिकल लागेल किंवा काही जेवढाही खर्च झाला असेल त्यांना ते देण्यात येईल. आणि आपण एवढंच वन अधिकाऱ्यांनी सांगू शकतो आम्ही का आपण आपल्या परिसरात खूप अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. तर आपण आपल्या परिसराची किंवा आपल्या घरच्यांची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा आपण बाहेर पाणी भरायला जात असताना आपण आपल्या सेफ्टीसाठी काहीतरी काठी हातात ठेवली पाहिजे किंवा मोबाईलवर गाणे लावले पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी आपण उपाययोजना केल्या तर आपली पण सेफ्टी होईल. जेणेकरून चालू गाडीवर